नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजय ग्रंथ आपला मागच्या भागामध्ये आपण 10वा अध्याय पूर्ण घेतला होता. याच्यानंतर आता आपण 11वा अध्याय घेणार आहोत. चला तर मग अध्याय 11वा प्रारंभ. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणाभोवती लिहून पाठवा. चला तर मग वाचायला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितक्या विभूती तितकी रूपे तुझी देवा. तुझे रूप जे निराकार, जे हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया. म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस, जैसे ज्याला वाटतं तैसे तू तुला भाग देत. नामामुळे तुझ प्रत भिन्नत्व ये ना कधीही. शैव तुला शिवमनती, ब्रह्म बोलती वेदांती. रामानुजांचा सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू. उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे. परी तू अभिन्नपणे सर्व ठाईच गवससी. तू सोमनाथ विश्वेश्वर, हिम केदार ओंकार, क्षिप्रात टाकी साचार, महाकाल तुझ की. नागनाथ वैजनाथ, कृष्णेश्वर वैरोडात, त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी. तू भीमाशंकर, मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गोकर्ण रूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी. त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रितापाचे हरण शीघ्र करी देन बंधू. देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला, मग माझ्याविषयी का हो पडला प्रश्न तुम्हासी गिरिजापते. बाळकृष्णाच्या सदनासी समर्थाले दुसरे वर्षी त्या बळापुरासी दासनवमी कारणे. सुकलाला बाळकृष्ण या बाळापुरा लागून निस्सीम भक्त होते दोन, त्यांचे सरी नाही कोणा. यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळाभाऊ पितांबर, गणू जगदेव दिंडोकार. उत्सव दासनवमीचा सांग झाला तेथ साचा, दैवयोग भास्कराचा तेथेच आला ओढवून. एक कुत्र पिसाळलेले भास्करा येऊन चावले, तेने लोक इतर भ्याले म्हणते आता हा पिसाळेल. उपाय अवघे व्यावहारिक भास्करासी केले देख, कोणी म्हणते निशंक डॉक्टरा धाडा बोलावणे. भास्कर म्हणे ते अवसरी, वैद्याची ना जरुरी खरी. माझा डॉक्टर आसनावरी बसला आहे गजानन, त्याचकडे मजला न्यावे वृत्त अवघे कळवावे. ते सांगतील ते ऐकावे, आपला हेका करू नका. गजाननाचे बरोबर समोर आणिला पाटील भास्कर. बाळाभाऊने समाचार अवघा समर्थास श्रुत केला. तो अवघा ऐकून महाराज बदले हसून, हत्या वैर आणि ऋण ही कोणासी चुकेना. सुकलालाच्या गायीठाई द्वाडपणा जो होता पायी, तो या भास्करे लवलाही शेगावी दौडीला. ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे आले जाण, तेच चावले येऊन पाटील भास्कराला. तिचा हरण्या द्वाडपणा मशियाने केली प्रार्थना, तिचे प्यावया दूध जाण ऐसा भास्कर मतलबी. दूध पिता वाटले गोड, आता का रे चालले जड. नको ठेवूस पडदा आड, वाचवू का मी सांग तुला. ते हे कुत्रे निमित्त झाले, तुझे आयुष्यमुळेच सरले. आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यूलोका. जरी इच्छा असेल मनी वाचण्याची तुझ लागोनी, तरी तुझे मी यापासून रक्षण वेडा करीन. परी ती होईल उसनवारी, जन्ममृत्यूची बाळा खरी. अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालते. बोल आता झडकर, काय तुझा विचार. ऐसी कधी ना येणार पर्वणी तू जाण तुला. भास्कर बोले त्यावरी, मी अजानत सर्वतोपरी. जे असेल अंतरी आपल्या तेच करावे. लेकराचे अवघे हित माता एक ते जाणत. ऐसे ऐक्य अभंगात श्री तुकोबा बोलले. मी आपले लेकरू म्हणून विनंती कशास करू. तू अवघ्या ज्ञानाचा सागरू, अवघे काही कळते तुला. ऐसे एकता भाषण संतोषले गजानन, खऱ्या प्रती समाधान खरे बोलता होतसे.
कोणी म्हणाले, गुरुराया भास्करासी वाचवा सदया, या कुत्र्यापासून या तो आपला भक्त असे. महाराज म्हणती, त्या कारण हेच तुझे अज्ञान. अरे वेड्या, जन्ममरण हीच मुळी भ्रांती आहे असे. जन्मेन कोणी मरेन कोणी, ही जाणावया लागुनी, परमार्थाचा उपाय जाणी. शास्त्रकारे कथन केला, त्याचा उपयोग करावा, मोहसमूळ सोडावा, प्रारब्ध भोगावा निमूटपणे हेच खरे. संचित प्रारब्ध क्रियामान हे भोगल्या वाचून या बंध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे. पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे जन्म हा सिद्धांत असे. या जन्मी जे करावे ते पुढल्या जन्मास उरवावे असे किती सांग घ्यावे फेरे जन्ममृत्यूचे. पूर्वजन्मीची उर्वरित भास्कराचे न उरले सत्य. तू अवघ्यापासून झाला मुक्त, मोक्षास जाया कारणे. म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याचा अडवू नका. काय भास्करासारखा भक्त राणा जन्मी पुन्हा पूर्वजन्मीचे याची वैरी कुत्रे होते निर्धारी, म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास. त्याने अवघा आपला डाव येथे साधिला, तैसा जरी शेष उरला द्वेष मनी भास्कराच्या, तरी तो त्यांचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करास. दावा आपला उगवावया म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले, आता न काही शेष उरले. या भास्करा कारण भले अवघ्या उपाधी निरसल्या, आता मी इतकेच करीतो 2 महिने वाचवितो, याला न पिसाळू देतो श्वान विषापासून. 3 मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी, 2 महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया. ऐसे ज्ञान ऐकले ते कित्येकास नाही पटले, मात्र बाळाभाऊ आनंदले त्या बोधा ते ऐकूने. भास्करा तू धन्य धन्य, संत सेवा केलीस पूर्ण, चुकली तुझी जन्ममरण, काय योग्यता वानू तुझी. ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुरोत्तरी, महाराजांच्या भक्तगणा, बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येकास्तभूत, माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा भास्कर म्हणे. महाराज लादले शेगावा, याचा विचार करावा, या कीर्तीचा अमोल ठेवा, सांभाळा स्मारक करून. त्यांना स्मारकाची जरुरी नाही, ते पुढीलांसाठी पाही. ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची. पहा आळंदीस ज्ञानेश्वर समर्थ सज्जनगडावर पवित्र केले देहूनगर, त्या तुकोबारायांनी. त्यांची स्मारके त्या त्या ठाया ठेविली भव्य करून या. तोच पंथ अनुसराया तुम्ही झटावे मनापासून. ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत. परी त्यांच्या मनात ऐसे आले एकदा, हे मला हो हो म्हणती, माझी ऐकून विनंती. परी शंका येत चित्ती तो म्हणण्याची, यांची मला त्याने एकदा ऐसे केले. अवघ्या लोकांस मिळवले, इतके ठाई मठात भले. महाराजांच्या अपरोक्ष बंकटलाल पाटील, हरी मारुती चंद्रभान कारभारी, जो खंडोजीच्या दुकानावरी होता कारभार करीत, श्रीपतराव बावीकर, ताराचंद सावकार आणि मंडळी होती. इतर नावे कुठवरी सांगावे. मिळवून या त्या लोकांना भास्करी पदर पसरिला. माझा आता संबंध उरला 2 महिनेचा तुमच्याशी, माझा मनी ऐसी आस, समर्थाचे स्मारक खास, भव्य भावे वराडास या शेगाव माझारी. तुम्ही हे करीतो म्हणा, तेने आनंद माझ्या मना, होऊन सुखी करीन गमन मी वैकुंठा कारणे. संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही. इच्छा जयाची ज्या ज्या होई, ती संत पुरविते. स्मारक ऐसे करावे, अवघ्यांनीच वाखाणावे, पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपल्या मनी. ऐसे स्मारक करण्याची शपथ वाहत समर्थाची, ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा. त्या ओघ्यांनी कबूल केले. भास्कराचे स्थिरावले या योगे ते चित्त भले. रुखरुख मनाची संपली. उत्तरोत्तर आनंदवृत्ती भास्कराची वाढत होती. जैसी लेकरे आनंद ती पुढील सणाच्या आशेने. माघ वद्य त्रयोदशीस महाराज वदले भास्करास, चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला. तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर, भवांतक भवानीवर, जो आहे झाला स्थिर गोदावरीच्या तटाते.
ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकांचा संहार. नको करूस आता उशीर, जाऊ गंगा स्नानाला. भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी. तिथे औषधी नानापरी भवसाल असती उगवलेल्या. त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहिनीनाथ, ज्यांना आहे अवगत गुणधर्म औषधीचे. वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे आहे खरी, तिचा उपयोग सत्वरी करून पाहू इधवा. भास्कर म्हणे, गुरुनाथा आता औषधी कशा करता? तुमची आहे अगाध सत्ता, औषधी होऊन आगळी. आपल्या कृपेने भले विष बाळापुरीच निमाले. आयुष्याचे आहेत उरले 2 महिनेच आता की. म्हणून वाटे मजप्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती. त्र्यंबकेश्वर आम्हाप्रती तुम्हीच आहात साक्षात. गोदावरी तुमचे चरण, तेथेच मी करीन स्नान. अन्य तीर्थाचे प्रयोजन मला ना आता राहिले. ऐसे एकता त्याची वाणी समर्थ बदले हसुनी. हे जरी खरे जाणी तरी तीर्थ महिमा मानावा. चाल नको करू उशीर, पाहू तो त्र्यंबकेश्वर. बाळाभाऊ पितांबर यासही घे बरोबरी. मग ती मंडळी निघाली शेगावहून भली. शिवरात्रीस येती झाली त्र्यंबकेश्वराकारणे. कुशावरती केले स्नान, घेतले हरांचे दर्शन. गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदिली माय निलांबिका, देवी गहिनीनाथ देखा. तेथून आले नाशिका गोपाळदास भेटावया. हा गोपाळदास महंत काळ्या रामाचा भक्त. काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसला असे. राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार. शिष्यासहित साधूवर तेथे जाऊन बैसले. गोपाळदासाचा आनंद झाला. बोलले जवळच्या मंडळीला, आज माझा बंधू आला वराडातून गजानन. जा घ्या त्याचे दर्शन, अनन्य भावे करून. माझी भेट म्हणून नारळ साखर त्यांचे द्या. हा हार घाला कंठात, तो मी एक साक्षात. देह भिन्न म्हणून द्वैत, आम्हा उभयंती मानू नका. शिष्यांनी तैसेच केले. दर्शन घ्या ओघे आले. कंठा माझी घातिले दिलेल्या पुष्पहाराला. नारळ आणि खडीसाखर ठेविली स्वामीसमोर. ती पाहून गुरुवर ऐसे बोलवले भास्कराला, हा प्रसाद उगास वाटली ही परीन होऊ देई दाटी. माझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवटीत. माझे येथील काम झाले, आता नाशकाचे राहिले. म्हणून पाहिजे तिथे गेले धुमाळ वकिलाच्या घरा. महाराज आले नाशकात, लोक दर्शना जमले बहुत. बारीक सारीक गोष्टी अमित तिथे असत झाल्या. त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा. म्हणून देतो संक्षेप आता त्याची क्षमा करा हो. तिथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास. तो आडगावी नेण्यास झामासिंग पातला. त्याने आग्रह केला फार. समर्थी दिले उत्तर, रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही आडगावा. आता तू जावे परत, उगान पडे आग्रहात. झामासिंगामुळेच भक्त निस्सीम होता समर्थांचा. तो आला तैसाच परत गेला आपल्या त्या आडगावाला. पुन्हा शोधते येता झाला रामनवमीस शेगावे. उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यासहित आला घेऊन आडगावात हनुमान जयंती कारणे. आडगावी असता समर्थ स्वारी चमत्कार झाले नाना परी. एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला फुपाट्यात.